आज मी हेल्दी आणि टेस्टी असे अनपॉलिश तिळाचे लाडू बनवलेत, तर वाटलं तुम्हाला पण शेअर करू ही रेसिपी। तर यासाठी मी इथे 1 किलो अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत आणि पाव किलो शेंगदाणे घेतलेले आहेत। तर अनपॉलिश तीळ घेतले ना तर वेगळीच चव येते लाडवाला। जर तुम्ही दरवेळेला जर शाईनवाले तीळ घेत असतील ना तर यावर्षी हळदी कुंकासाठी अनपॉलिश तिळाचे लाडू करून पहा, खूप पौष्टिक आणि हेल्दी असतात। तर आपण इथे पाव किलो शेंगदाणे छान 5 मिनिटं खरपूस असं भाजून घेतलेले आहेत आणि सालं काढून त्याची भरड काढलेली आहे मिक्सरमध्ये। त्यानंतर 5 ते 7 मिनिटं आपल्याला लो फ्लेमवरती तीळ भाजून घ्यायचे आहेत। 2 बॅचेसमध्ये तुम्ही भाजू शकतात किंवा एकत्र भाजत असाल तर कंटिन्युअसली तुम्हाला हे परतून घेत राहायला पाहिजे। तडतड आवाज येईपर्यंत भाजा। यानंतर इथे आपण 1 किलो चिक्कीचा गूळ घेतलेला आहे, चिक्कीचाच गूळ घ्यायचा आहे। तर आपल्याला कढईमध्ये 2 चमचे तूप घ्यायचे, यामध्ये चिक्कीचा गूळ घालून छान वितळून घ्यायचा आहे। आता मंद आचेवरती आपण वितळवतोय। कसं ओळखायचं की पाक तयार झाला आहे की नाही? जेव्हा आपण हा गूळ व्यवस्थित मिक्स करतोय, शिजवतोय, तोपर्यंत एका बाजूला बाउलमध्ये थंड पाणी घ्यायचंय। छान वितळला की 1 थेंब आपल्याला त्या थंड पाण्यामध्ये घालून बघायचंय। जेलीसारखं टेक्स्चर आला की आपल्याला त्याची पुढची प्रोसेस करायची। एकदम घट्ट दगडासारखा जर गोळा तयार झाला ह्याचा अर्थ आहे की ते लाडू कडक होणार आणि चावताना पण ते तुटत नाहीत। बऱ्याच वेळेला आपण रेडीमेड घेऊन येतो ना, ते एकदम कडक असतात, दात तुटतील पण लाडू तुटत नाही। तर हे बघा, हा जो टेक्स्चर एकदम असा लिबलिबीत जेलीसारखा आला ना, म्हणजे आपण पुढची प्रोसेस म्हणजे तीळ आपल्याला घालायचे आहेत या स्टेजवरती। जास्त पाक शिजवू नका, कारण का तुम्ही किती शिजवाल त्यावरती ते कडक होणार की नरम राहतील लाडू यावरती अवलंबून असतात। तर पूर्ण आपण हे तीळ घातलेले आहेत, लो फ्लेमवरतीच गॅस ठेवायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। एकदा हे मिश्रण मिक्स झालं की त्याच्यावरती शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि तोही मिक्स करायचा आहे। बऱ्याच वेळेला आपण कढई खाली घेतो आणि वळायला घेतो लाडू, तर असं न करता मंद आचेवरतीच आपल्याला ही कढई वरती ठेवायची आहे आणि मिक्स करून हाताला थोडंसं तूप लावायचंय आणि लाडू वळायला घ्यायचे। काळजी करू नका, असं केल्याने हात भाजत नाही, पटपट लाडू होतात, वळले जातात। खाली कढई उतरली तर काय होतं माहितीये की ते पटकन मिश्रण घट्ट होतं आणि परत परत आपल्याला गॅसवरती ठेवून ते गरम करायला लागतं। तर सुरुवातीला आपल्याला थोडासा लागेल चटका, पण तुपाचा एक लेअर असल्यामुळे जास्त ते जाणवत नाही, आपल्याला चटके लागत नाही। तर असे लहान लहान लाडू या प्रमाणामध्ये 40 ते 50, म्हणजे आकार किती तुम्ही मोठा कमी करतात त्यावरती अवलंबून आहे। माझे जवळजवळ 40 झालेले आहेत लाडू। तर असे जर लहान लहान आकाराचे लाडू बनवले ना की हळदी कुंकाला आपल्याला द्यायला पण बरे पडतात आणि खायला पण खूप मिळतात आपल्याला। तर आय होप ही रेसिपी तुम्हाला आवडेल।